भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईमधील आमदार निवासामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने जो आहे तो मृत्यू झाला। खरं तर त्यांच्या परिवाराने जे आहे ते अँब्युलन्स वेळेवर न आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं त्या परिवाराचं म्हणणं आहे। आणि ज्या आमदार निवासामध्ये चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू झाला ते आमदार विजयकुमार देशमुख मालक कशा प्रकारे बघताय? एक भाजपाचा जुना कार्यकर्ता हृदयविकाराच्या झटक्याने मेला जरी असला तरी अँब्युलन्स न मिळाल्याचा त्या परिवाराचा आरोप आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे हे काल सकाळी माझ्याकडे त्यांचा मुलगा आला होता आणि त्यांच्या समाजाची बैठक आजच्या तारखेला तिथं असल्यामुळे मुंबईला जायचं, रूमची चावी द्या। त्यांनी रूमची चावी घेतलं, रात्री तिथं पोहोचले पण आणि पोहोचल्यावर त्यांना चंद्रकांत धोत्रेंच्या छातीमध्ये थोडं त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना ताबडतोब त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते त्यांचे मुलं खाली घेऊन अँब्युलन्सला फोन करत होते। अँब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे आमच्या वडिलांचा मृत्यू झाला असं त्यांच्या परिवारांचं म्हणणं आहे। जर का असं झालं असेल तर विधानसभा ज्या आमदार निवास, एवढ्या मोठ्या आमदार निवासामध्ये आमदार लोक राहतात, तिथले त्यांचे शिवसहायक राहत असतात, कार्यकर्ते या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात। यांना रात्री अपरात्री काय घडलं तर त्यांना सहायता मिळाला पाहिजे, त्यांना अँब्युलन्स वेळेवर मिळाला पाहिजे। जर करता तो नाही मिळाला असेल तर आपल्या विधानसभेचे अध्यक्ष किंवा सभापती यांना पत्र देईन आणि ज्या भारतीय जनता पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता आम्ही मुकलोय त्या पुढे असं घडू नये यासाठी जे अँब्युलन्स वेळेवर आलं नाही त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा। मला आपण जर बघितलं गेलं तर मुंबई सारख्या शहरामध्ये जे आहे त्या ठिकाणी आमदार निवासाच्या ठिकाणी देखील रात्री अपरात्री टॅक्सी देखील त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही अशी देखील तक्रार आहे। याकडे कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांकडे किंवा सभापतींकडे मागणी? मुंबई आमदार निवास हा रेल्वे स्टेशन पासून फार कमी अंतरावर आहे, त्यामुळे टॅक्सी यायला तयार नसतात आणि तिथे येऊन उभा राहायलाही तयार नसतात। पण थोडं वेळ त्यासाठी वाट बघावं लागतं, हे खरं आहे। आणि ह्यासाठी सभापतीकडे तक्रार करून एखादा अँब्युलन्स कायमचा तिथं उभा करण्याचा व्यवस्था करावी असं मी त्यांच्याकडे तक्रार करणार। नक्कीच हे होते विजयकुमार देशमुख। खरं तर ज्या धोत्रे कुटुंबाचा जे चंद्रकांत धोत्रे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याची विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे चौकशी करणार असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।